कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो C5 सोबत, तेही एकदम फ्री. खूप हिम्मत चढली आहे ना तुला. हे तर फक्त नाटक होतं वसू. तू बघच, खऱ्या आयुष्यात तुझा वध तर मीच करणार आहे. वसू हाय. झाला अभिनय? ए मग आता मी जाऊन तुझ्या सासरच्यांसमोर आपली कहाणी सादर करू? जाऊ जाऊ काय? ए कसं वाटलं तुला? सरप्राईज कसं वाटलं? हा गेटअप कसा आहे? दाढी की अरे मीच ओळखलं नव्हतं मला आधी. पण ही फक्त सुरुवात आहे. सॉरी, माझी एक्स बायको बरोबर आणि आकाश ठाकूर ची करंट बायको. त्याला माहिती आहे ही सिच्युएशन. तुझ्या घरातल्या लोकांना आपलं गॅटमॅट माहिती आहे का? नाही नाही. अरे चीटिंग आहे यार. त्याला काय अर्थ आहे? म्हणजे तू कोणालाही काहीही न सांगता एवढ्या मोठ्या घरात अगदी मजेत राहणार, हा सुखाचे दिवस घालवणार. आणि मी काय करायचं मग? मी बाहेर काय करायचं? मला चांगलंच माहिती आहे मी काय करायचं. मी काय करणार आहे माहितीये? मी ना आधी हळूहळू तुझी सगळी स्वप्न तुझ्यापासून खेचून घेणार. तुझ्या या नव्या मोठ्या फॅमिली समोर ना तुला संपूर्णपणे एक्सपोज करून टाकणार. एक एक करत अगदी सावकाश तुझं घर, तुझा संसार पोखरून
उद्ध्वस्त करून टाकणार. तुझ्या तुझ्या या घरातल्या एक एक माणसाला अगदी सावकाश कोल्ड ब्लडेड संपवून टाकणार. आणि मग ना, मग मी तुझ्या पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं छप्पर एका झटक्यात विरावून घेणार. आणि मग त्यानंतर तुला जी तडफड होईल ना, तू ज्या प्रकारे रडत रडत माझ्या पायाशी बसशील आणि तुझ्या फॅमिलीसाठी भीक मागशील ना, तेव्हा वसू, तेव्हा मी तुला संपवणार. बस बस, तुझी ही घाणेरडी स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. स्टेजवर जरी नाटक करत असले ना, तरी मला देवीने दिलेली शक्ती खोटी नव्हती. तुझ्या पापांचा घडा भरलाय आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या कुटुंबाकडे डोळे वर करून जरी बघितलंस ना तू, तर ही वसुंधरा तुझं डोकं तुझ्या धडापासून वेगळं करेल. तुझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. तुझ्या संयमाचा अंत नको बघस तू. आता मी तुला घाबरत नाही शार्दूल. आता मी ती मार खाणारी, तुझा अन्याय सहन करणारी वसुंधरा नाही राहिली. माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा विचार जरी केलास ना, तर याद राख, आणि हो, माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याआधी तुला मला पार करून जावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवतो. अगं तू तर कमाल केलीस ग. काय ग, काय झालं बाळा? अगं एवढं छान नाटक झालं होतं, रडते कशाला? काय झालं? आई, आई, तुम्हाला दिसलं नाही का तो? अगं पण काय? शार्दूल आला होता. कुठे? मगाशी स्टेजवर. काय? असं काय करता? तुम्हाला दिसलं नाही का तो? महिषासुराच्या रूपात जो आला होता तो शार्दूल होता. आई बाबा, तो मला धमकी देऊन गेलाय. सगळ्या जवळच्या माणसांना संपवून टाकेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.